शिलगावचा अंजीर होता आणि आपला होता आणि विरोधान टिटवी होती, पण आपला गाडीचा जुकार मोरला. नाहीतर बरोबर मागे एक रील पण व्हायरल झाली, जुकार मोरला आपला. लगेच मग दुसरी गाडी आपण तयार केली. ड्रायव्हर विषयी काय बोलाल? बघ, जुकार मोरून सुद्धा ड्रायव्हर म्हणजे सोडली ना गाडी. चांगला होता, त्यांनी जुकार मोरून पण गाडी सोडली नाही त्यांनी शेवटपर्यंत. जेव्हा पलटी झाली तेव्हा तो पडला. सोशल मीडिया हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, त्या हिशोबाने म्हणजे कसं की प्रॉपर जर बाईट जर दिली आपण किंवा सोशल मीडियाच्या थ्रू जर बैल उजेडात आला तर खूप लोकांना बैल कळतं की बाबा हा बैल पळतं. आणि यूट्यूब लोक पण यूट्यूब जे आहेत तुमच्या MM वाले जे आहेत ते पण चांगल्या प्रकारे गाड्या कव्हर करतात. त्यांना जेवढं होईल पॉसिबल तेवढ्या मुलाखती घेतात. मला वाटलं एकदम शिस्तबद्ध मैदान होता एकदम, आणि प्रॉपरली टोकननी गाड्या सोडत होते आणि चांगल्या प्रकारे म्हणजे ज्यांच्या ड्रायव्हर होते त्यांना बाजूला ठेवून ज्यांचे ड्रायव्हर होते त्यांना पुढे घेऊन प्राधान्य देऊन त्या गाड्या सोडण्यात आल्या. आता नखऱ्या कसं आहे, आपला जरा थोडं मस्तीला सुट्टीला जरा हे करतं. सुट्टीला प्रॉपर आला की आपण चांगल्या गाड्या पण खेळू आणि त्यांच्या विरोधात पण पळू आणि त्यांच्या सोबत पण सांगायचं तात्पर्य ना, आता काही आमच्या मैदानामध्ये मुलाखती होतात, सर्व मुलाखती अंधारामध्ये, पण आज मला वाटतं तिसरी आता ही मुलाखत चालू आहे. दिवसात उजेरात म्हणजे 4च्या दरम्यान मुलाखत होते. कुठेतरी हा फरक पण जाणवलाय का? काय बोला, लवकर गाड्या खेळायला पाहिजेत. मंडळी समोर तुम्ही बघू शकता नांदिवलीकरांचा नखऱ्या आज गुलालाचा मानकरी झालेला आहे. आपण विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार दादा. आज मैदानामध्ये कुठली शर्यत झाली ती सांगा ना. नखऱ्या आणि देवा होता आणि पुढची गाडी भंगारवाड्याची होती, चिंचपाडवाल्याची होती. चिंचपाडवाल्यांची गाडी होती. कशी काय गाडी जमली? अरुण दादांनी नाव दिलं होतं, त्यांनी नाव फिरवलं. बरोबर. एक बैल सांगून होता, एक बैल सांगून जमला होता का? बरोबर. आता पहिल्यांदा जोर पलतय का? याच्या आधी पण पळाला? पहिल्यांदा पल. कशी वाटली पलताना? काय बोलत? चांगली झाली गाडी. जरा सुट्टीला त्या सुतात घुसली होती गाडी, पण नंतर चांगली झाली गाडी. कव्हर केला म्हणजे? हा, कव्हर केली आपली. बरोबर. आता ती गाडी पण छान पळाली, तिच्याविषयी काय बोला? ती पण गाडी चांगली पळाली, असं काय नाही. रोज आपल्याला पळायचं, रोजचा खेळ हा. आज पायऱ्यात तर उद्या विरोधान. बरोबर. आणि कसं मैत्री टिकून राहायचा तर ह्या बैलगाडा क्षेत्रात नाव. बरोबर. एक सांगायचं तात्पर्य ना, आता काही आमच्या मैदानामध्ये मुलाखती होतात, सर्व मुलाखती अंधारामध्ये, पण आज मला वाटतं तिसरी आता ही मुलाखत चालू आहे. दिवसात उजेरात म्हणजे 4च्या दरम्यान मुलाखत होते. कुठेतरी हा फरक पण जाणवलाय का? काय बोला, लवकर गाड्या खेळायला पाहिजेत. हा, लवकर तर गाड्या खेळायला पाहिजेत. कसं कोण विचार करून येतं की आपल्या 2 गाड्या झाल्या पाहिजेत, पण गाड्या तशा जमतात आणि तेवढ्या गाड्याचा क्राऊड येतो. त्या हिशोबाने आपल्या 2 गाड्या कधी होतात, ज्यांना 2 गाड्या करायच्या असतील त्यांनी लवकर येऊन पहिली गाडी केली तर दुसरी गाडी करायला भेटते. बरोबर. आणि यूट्यूब लोक पण यूट्यूब जे आहेत तुमच्या MM वाले जे आहेत ते पण चांगल्या प्रकारे गाड्या कव्हर करतात. त्यांना जेवढं होईल पॉसिबल तेवढ्या मुलाखती घेतात ते. बरोबर. आता मी बघतो नखरे कधी आले मुंबईला? बाई हा इथंच आहे, आरामावर होता बाई. आरामावर होता. आता ही आपली दुसरीच गाडी झाली. आता ही दुसरी. याच्या आधी कुठे गाडी झाली? इथंच गाडी झाली. शिलगावचा अंजीर होता आणि आपला होता आणि विरोधान टिटवी होती, पण आपला गाडीचा जुकार मोरला. नाहीतर बरोबर. मागे एक रील पण व्हायरल झाली, जुकार मोरला आपला. लगेच मग दुसरी गाडी आपण तयार केली. ड्रायव्हर विषयी काय बोलाल? बघ, जुकार मोरून सुद्धा ड्रायव्हर म्हणजे सोडली ना गाडी. चांगला होता, त्यांनी जुकार मोरून पण गाडी सोडली नाही त्यांनी शेवटपर्यंत. जेव्हा पलटी झाली तेव्हा तो पडला. बाबू ड्रायव्हर होता. म्हणजे बघा, आपण म्हणतात ना कधी कधी ड्रायव्हर संशय पण केला जातं, पण त्यांचा काय पणाला एक जीव पण लागतोय बघा. ते जीव पणाला लावून म्हणजे कसं आपली स्वतःची गाडी म्हणूनच ते लोक हाकलतात, असं काय नाही. आपल्या ड्रायव्हर विषयी कधीच काय नाही की बाबा तुझ्या भाऊ आपला कधीच काय नाही. बरोबर. जे आहेत ते एकदम आपली स्वतःची गाडी म्हणून हाकलतात. बरोबर. आजचा मैदानाचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला? काय बोला? चांगला वाटलं, एकदम शिस्तबद्ध मैदान होता एकदम, आणि प्रॉपरली टोकननी गाड्या सोडत होते आणि चांगल्या प्रकारे म्हणजे ज्यांच्या ड्रायव्हर होते त्यांना बाजूला ठेवून ज्यांचे ड्रायव्हर होते त्यांना पुढे घेऊन प्राधान्य देऊन त्या गाड्या सोडण्यात आल्या. म्हणजे चांगलं नियोजन आणि पुढे पण असंच व्हावा, असंच चांगल्या प्रकारे नियोजन व्हावा. बरोबर. अशी आम्ही अपेक्षा करतो. बरोबर. आता नखऱ्या आणि देवा पहिल्यांदा पळाला, याच्या पुढे पण पळवायची काय इच्छा? नक्की 100% पळेल गाडी. बरोबर. आणि भरपूर साऱ्या पायऱ्यांच्या मागण्या मला वाटतं नखऱ्याला असतात सध्या. आता खूप मागण्या आहेत नखऱ्याला सध्या, पण आता कसं की तुम्हाला शब्द दिला ते पण बोलतात की आम्हाला पण द्या. मग एका टायमाला दोघांना तर नियोजनबद्ध कार्यक्रम होईल एकदम आणि शिस्तबद्ध एकदम चालत आपला. बरोबर. आणि मापात मला वाटतं खूप मोठा बैल अड्ड्यामध्ये आल्यानंतर ना कुठेतरी त्याच्याकडे एक केंद्र बिंदीत होतं, लक्ष वेधत होतं. काय बोलाल? आता नखऱ्या कसं आहे, आपला जरा थोडं मस्तीला सुट्टीला जरा हे करतं. सुट्टीला प्रॉपर आला की आपण चांगल्या गाड्या पण खेळू आणि त्यांच्या विरोधात पण पळू आणि त्यांच्या सोबत पण पळू. बरोबर आहे. हा खेळ असा आहे की कधी विरोधात तर कधी पायऱ्यात. बरोबर आहे. आता सर्व गाडा मालक आता कुठल्या मैदानामध्ये आम्ही कव्हर करत असतो की काही गाड्या राहतात, तर त्यांनी अजून लवकर येऊन कशा प्रकारे गाड्या खेळावं काय वाटतं तुम्हाला? एक गाडा मालक असताना काय सजेशन असेल तुमचं?
काय नाही, जर गाड्या जर राहत असतील तर त्या हिशोबाने आपल्याला लवकर आलं पाहिजे आणि समोरच्या गाडा मालकाला पण सांगितलं पाहिजे की तुम्ही लवकर सुट्टीवर या. त्या हिशोबाने जर लवकर गाड्या केल्या तर लवकर गाड्या होतील. बरोबर, म्हणजे जोर आपल्या सोबतच घेऊन जावा. हा, आणि तुमच्या युट्यूब मार्फत मी सांगू इच्छितो की तुम्ही पण खूप चांगलं काम करतात की जे बैल पळतात पण ते उजेडान नाही बैल. म्हणजे कसं सोशल मीडिया हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्या हिशोबाने म्हणजे कसं की प्रॉपर जर बाईट जर दिली आपण किंवा सोशल मीडियाच्या थ्रू जर बैल उजेडात आला तर खूप लोकांना बैल कळतं की बाबा हा बैल पळतं. त्या हिशोबाने तुमचं पण खूप मोठं योगदान आहे या मार्फत की बाबा तुम्ही. धन्यवाद, कौतुक होतंय. तर आम्हाला पण चांगलं वाटतं. नखऱ्याला मागच्या वर्षापासून आम्ही कव्हर करतोय, भरपूर साऱ्या मुलाखती झाल्यात, याच्या पुढे पण होतील. आता कसं काय असेल पुढचं नियोजन? मग नक्कीच पुढचं नियोजन जे असेल ते चांगलं टॉपचं असेल आणि चांगलं दांडगं असेल नियोजन. दांडकं नियोजन. हा, दांडगं नियोजन असणार आणि लवकरच तुम्हाला कळेल की बाबा काय नियोजन आहे काय नाही. आता नखऱ्या मागच्या वर्षी मला वाटतं DSP ग्रुपच्या नावाने पण पळत होता ना. आता या सीझनला कसं काय नियोजन? आता ह्या सीझनला आम्ही स्वतःच पळवणार आहोत आणि आमच्याच नावाने म्हणजे पिंट्या ग्रुप नांदिवली एलकुंदे या नावाने नखऱ्या पळेल. याच नावाने याच नावाने पळेल. आणि करार बिरारची मागणी आली किंवा विकत घेण्याची मागणी आली तर त्याच्यासाठी काय होकार किंवा नाकार? ते म्हणजे सहजासहजी 100% नाकारच असेल. बरोबर आहे. स्वतःच्या नावानेच गाडी पळणार सीझनला, पूर्ण सीझनला. बरोबर. आता घरी गोट्यावर भरपूर सारी मुलांना देखरेखसाठी पण मेहनत घेतात, त्यांच्याविषयी काय बोलाल? आता देखरेख घ्यायला म्हणजे असं आहे की दादा कधीच बोलत नाही की बाबा मी मालक आहे. सगळेच मालक आहेत. जो येतो तो मालकच येईल. सगळं बघतं, जो येईल तो बाबा येईल तो तसा करल, सगळं करल, त्या हिशोबाने चालतं. बरोबर आहे. आता आज मैदानामध्ये मला वाटतं एकच गाडी पॉसिबल आहे, कारण ज्या प्रकारे नोंदणी झाली 130ची, तर पुढची मला वाटतं बिंजोरला नाव पडल्यानंतरच गाडी होऊ शकते. हा, त्या हिशोबाने, कारण आता तर ते टोकन वगैरे बंद केले त्यांनी आणि चांगला निर्णय त्यांचा की अंधारात जर बैल पळाले तर दुखापत जास्त व्हायचे चान्सेस आहेत. त्या हिशोबाने त्यांनी पण काळजी घेतली आहे. त्या हिशोबाने गाड्या मालकांनी पण काळजी घेतली पाहिजे आणि त्या हिशोबाने गाड्या केल्या. बरोबर. आता मला वाटतं 23 तारखेला मोठा मैदान येतो उंबरवेड्याला, जिथे मला वाटतं खूप साऱ्या बक्षिसे असणार आहेत. मागं तो मैदान पुकारला होता पण पाऊस पडल्यामुळे तो कॅन्सल झाला आणि आता 23 तारखेला तो मैदान होतंय. बघा तिथे एक वेगळा नियम असणार आहे, पट्टी असणार आहे सुट्टीला. तर आपण घाटावर तर जातो कायम, आम्ही बघतो तिथं आपण शिस्त पद्धतीचं मैदान, आपल्याला पण तो बदल घडून आणायचा आहे. तर काय कसं काय असं नियम आणि कसं काय तुम्ही काय सांगाल गाडा मालकांना? आता काही आता आपला पण बैल आहे, त्यांनी पुढे एक पट्टी मारली पाहिजे 2-4 फुटावर की बाबा बैल जर इथं मांडतो, कुणाकुणाचं काय होतं, आपण जेव्हा मांडतो तेव्हा माणसाचा पाय पुढे येतो तर ती गाडी फाऊल दिली जाते. चांगला बैल पळणारा असतो पण त्या बैलाला त्या मैदानामध्ये किंवा त्या फैऱ्यामध्ये गुलाल भेटत नाही, तर जो गाडी मालक असतो त्याला जरा वाईट वाटतं. तर त्याचा पण विचार केला पाहिजे की जी बैलाची पट्टी आहे त्या 4 फूट सोडून एक पट्टी मारली पाहिजे. त्याच्या पुढे जर माणूस आला तर गाडी फाऊल द्यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे हे तुमच्याकडून सजेशन असेल. बरोबर आहे. आता म्हणजे तिथं नियोजन दिसणार का म्हणजे नखऱ्याचा? नक्कीच 100% दिसणार तुम्हाला. चला, चांगल्या पायऱ्यात दिसेल. बरोबर आहे. आजचा उसटण्याचा मैदानाचा गुलाल घेतलाय, खूप आनंद वाटतंय आणि कायम तुमची वाटचाल अशीच चालू राहू. माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला पण आमच्याकडून शुभेच्छा.